नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयाचे काही महत्त्वाचे 20 प्रश्न घेणार आहोत जे की भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित आहेत। यामध्ये एकूण 20 प्रश्न असतील आणि प्रत्येकाचे 4 ऑप्शन दिलेले आहेत। यामध्ये योग्य उत्तराचे स्पष्टीकरण देखील दिले जाईल। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 1885। 1885 म्हणजे 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये सर ॲलन ऑक्टिव्हम हुम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 2, 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी बहादूर शाह जफर। बहादूर शाह जफर हे त्यावेळेस मुघलांचे बादशाह होते आणि 1857च्या उठावात क्रांतिकारांनी मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा यांना भारताचा सम्राट घोषित केले होते आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 3, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने घोषित केली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड कर्झन। लॉर्ड कर्झन याने हिंदू मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्यासाठी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती। प्रश्न क्रमांक 4, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल चळवळीदरम्यान आपल्या भाषणातून भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची प्रखर भावना निर्माण करण्यासाठी ही घोषणा दिली होती। प्रश्न क्रमांक 5, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी आणि कुठे घडले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 13 एप्रिल 1919 आणि ठिकाण आहे अमृतसर, पंजाब। पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बागेत रौलट कायद्याविरोधामध्ये शांततापूर्ण सभेसाठी जमलेल्या लोकांवर जनरल डायरने अंधाधुंद गोळीबार केला होता आणि हीच घटना भारतीय इतिहासामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधींनी भारतातील आपल्या पहिला यशस्वी सत्याग्रह कोठे केला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी चंपारण्य। चंपारण्य जे की आजच्या बिहारमध्ये आहे। 1917 मध्ये बिहारमधील चंपारण येथे नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये महात्मा गांधींनी भारतातील आपला पहिला सत्याग्रह यशस्वी केला। प्रश्न क्रमांक 7, असहकार आंदोलन म्हणजेच नॉन कॉपरेशन मूव्हमेंट महात्मा गांधींनी कोणत्या घटनेमुळे मागे घेतली? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चौरी चौरा येथील घटना। 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे आंदोलकांनी पोलीस ठाण्याला आग लावली आणि या आगीमध्ये 22 पोलीस मारले गेले। या हिंसक घटनेमुळे महात्मा गांधीजींनी आपले नॉन कॉपरेशन मूव्हमेंट ही मागे घेतली होती। प्रश्न क्रमांक 8, सायमन कमिशनला भारतामध्ये विरोध का करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे यात एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनचा विरोध केला होता। जे सायमन कमिशन भारतामध्ये 1927 मध्ये आले होते यामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे याला भारतीयांनी विरोध केला होता। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कोणत्या ऐतिहासिक घटनेने केली होती? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे दांडी येथील दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह करून। 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 दरम्यान साबरमती ते दांडी यात्रा काढून गांधीजींनी 6 एप्रिल 1930 रोजी समुद्रावरील मीठ उचलून इंग्रजाचा मिठाचा कायदा मोडला होता आणि अशा प्रकारे त्यांनी सविनय कायदेभंग या चळवळीची सुरुवात केली होती। प्रश्न क्रमांक 10, आझाद हिंद सेना इंडियन नॅशनल आर्मीचे पुनर्गठन करून तिचे नेतृत्व कोणी केले? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेताजी सुभाषचंद्र बोस। 1943 मध्ये सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे प्रमुख म्हणून धुरा सांभाळली आणि चलो दिल्लीचा नारा दिला।
भारत छोडो क्विट इंडिया ठराव 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संमत झाला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई गवालिया टँक. मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ऑगस्ट क्रांती मैदान, ज्याचे पुढे नामांतर करण्यात आले, भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनामध्ये भारत छोडो आंदोलन सुरू करण्यासाठी ऐतिहासिक ठराव संमत झाला. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधींनी करा किंवा मरा डू ऑर डाय हा कानमंत्र कोणत्या आंदोलनादरम्यान दिला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी भारत छोडो आंदोलन. भारत छोडो आंदोलन 1942च्या आंदोलनादरम्यान देशवासियांना संबोधित करताना गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी करा किंवा मरा हा नारा दिला होता. प्रश्न क्रमांक 13. 1929चे लाहोर अधिवेशन कशासाठी प्रसिद्ध होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यासाठी. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1931च्या लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य हे आपले अंतिम ध्येय असल्याचे घोषित केले होते. प्रश्न क्रमांक 14. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 23 मार्च 1931. लाहोर षडयंत्र केस, सँडर्स हत्या प्रकरणमध्ये या तिन्ही महान क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आणि प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी 1881मध्ये केसरी हे मराठी भाषेमध्ये आणि मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू करून जनजागृतीचे कार्य केले. प्रश्न क्रमांक 16. 1932चा पुना करार कोणादरम्यान झाला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर. ब्रिटिशांच्या कम्युनल अवॉर्डच्या विरोधामध्ये इरोडा तुरुंगामध्ये गांधीजींनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर दलित वर्गासाठी राखीव जागांच्या मुद्द्यावर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुना करार झाला होता. प्रश्न क्रमांक 17. फ्रॉन्टियर गांधी म्हणजे सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी खान अब्दुल गफार खान. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य लढा उभारणारे आणि खुदाई खिदमतगार ही संस्था स्थापन करणारे खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट कधी संमत झाला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 1947. ब्रिटिश संसदेने जुलै 1947मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला, ज्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. प्रश्न क्रमांक 19. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1942 ते 1946 दरम्यान अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगवासात असताना यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाची रचना केली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजागोपालाचारी होते, परंतु स्वातंत्र्यानंतर लगेचच पद सांभाळणारे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर माउंटबॅटन यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहिले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. जनरल नॉलेजच्या बाबतीमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.